नमस्कार मित्रांनो, नर्सिंग एक ईश्वर सेवा मी आरोग्यदूत चॅनलमध्ये मी अक्षय तुम्हा सर्वांचं मनापासून स्वागत करते. मित्रांनो, तुम्ही जर माझ्या चॅनलवर नवीन आले असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा, व्हिडिओला लाईक करा आणि शेअर करायला नक्कीच विसरू नका. तर आजच्या व्हिडिओमध्ये आपण बघणार आहोत टाईप्स ऑफ लिडरशिप. GNM थर्ड इयर रिसर्च मॅनेजमेंटमध्ये विचारला जाणारा महत्त्वपूर्ण प्रश्न. तर नेतृत्वाच्या पद्धती टाईप्स ऑफ लिडरशिप कोणत्या आहेत, तर ते आहेत 6 प्रकारच्या. तर पहिली आहे हुकुमशाही नेतृत्व. ठीक आहे, हुकुमशाही नेतृत्व. त्याच्यानंतर आहे लोकशाही नेतृत्व. ठीक आहे. त्याच्यानंतर मुक्त नेतृत्व फ्रीलॅन्स लिडरशिप. त्याच्यानंतर आहे कार्यात्मक नेतृत्व फंक्शनल लिडरशिप. पालकात्मक नेतृत्व म्हणजे गार्डियन लिडरशिप. संस्थात्मक नेतृत्व इन्स्टिट्यूशनल लिडरशिप. अशा प्रकारच्या ह्या नेतृत्वाच्या पद्धती आहेत. प्रत्येकीचं थोडंसं एक्सप्लेनेशन बघूया. तर हुकुमशाही पद्धत बघूया आपण. हुकुमशाही पद्धत नक्की काय आहे, तर या पद्धतीमध्ये सुपरवायझर कर्मचाऱ्यांची आवड, ज्ञान, कौशल्य, अनुभव, त्यांची काय काम करण्याची क्षमता, चांगले गुण या कोणत्याच गोष्टींचा विचार करत नाही. आपले काम पूर्ण करण्यासाठी ऑर्डर देणे एवढे सुपरवायझर करतात. उदाहरणार्थ जर घ्यायचं असेल तर मी जे सांगितले ते कर, त्याबद्दलचे बाकी प्रश्न विचारायचे नाहीत, अशा पद्धतीने सांगितले जाते. यामध्ये कर्मचाऱ्यांच्या विचारांना, त्यांच्या काम करण्याच्या पद्धतीला व त्यालाही काहीच महत्त्व दिले जात नाही. कर्मचाऱ्यांच्या बरोबर कार्यक्रमाबद्दल कोणतीच चर्चा किंवा विचारविनिमय न झाल्यामुळे त्यांचे प्रश्न अडचणी मनात राहतात व त्या सोडवले जात नाहीत. त्यामुळे कर्मचाऱ्यांची भूमिका सांकाम्य वृत्तीची होते. ज्ञानाला, कलागुणांना वाव मिळत नाही. त्यानंतर आहे लोकशाही पद्धत. लोकशाही पद्धतीमध्ये काय होतं, तर यामध्ये सुपरवायझर हा कर्मचाऱ्यांना एकत्रित घेऊन त्यांच्या सहकार्याने विचारविनिमयाने कार्यक्रम कसा राबवावा हे ठरवतो. त्यामुळे टीममध्ये काम करणाऱ्याला प्रत्येकाला ध्येय, धोरणे, उद्दिष्टे, काम कुठे, कसे, कोणत्या पद्धतीने सुरू आणि केव्हा करावे, संपवावे, कधी हे सर्वांमध्ये ठरवले जाते. म्हणजे लोकशाही पद्धतीमध्ये काय होतं, तर सुपरवायझर हा कर्मचाऱ्यांना एकत्र घेऊन त्यांच्या सहकार्याने विचारविनिमयाने कार्यक्रम कसा राबवावा हे ठरवतो. त्यामुळे टीमला, काम करणाऱ्याला प्रत्येकाला ध्येय, धोरणे, उद्दिष्ट, काम कुठे, कसे, कोणत्या पद्धतीने आणि सुरू केव्हा करायचं आणि संपवायचं हे सर्वांमध्ये ठरवले जाते. त्याला लोकशाही पद्धत असे म्हणतात. आपण हे काम सर्वांनी मिळून या पद्धतीने करूया अशी भाषा असते. मुक्त नेतृत्व फ्रीलॅन्स लिडरशिप. यामध्ये काय होतं, तर जोपर्यंत काही त्रास होत नाही तोपर्यंत काही का करेनात, मला काय करायचे, अशा पद्धतीची सुपरवायझरची वृत्ती असते. त्यामुळे कर्मचाऱ्याला संपूर्ण मोकळीक मिळते. त्याच्या मनाला वाटेल तसा तो वागतो. कुठल्याही कामाला ठराविक पद्धत राहत नाही. सुपरवायझरला माहीत नसते की काय करायचे आहे व कर्मचाऱ्याला काय करावे व काय करू नये, तसेच कोणत्या दिशेने चालले आहे, काम जे आहे ते कोणत्या दिशेने चाललेले आहे कोणाला कळत नाही. थोडक्यात बेबंदशाहीमध्ये कोणाचा पायपोस कोणाच्या पायात अशी परिस्थिती असते. या पद्धतीमध्ये कामापेक्षा IPRला महत्त्व दिले जाते. कसेही वागायला मिळते. त्यामुळे अशी पद्धत कर्मचाऱ्याला आवडते. ही बेबंदशाही किंवा मुक्त नेतृत्व फ्रीलॅन्स लिडरशिप आपण अशा प्रकारची म्हणू शकतो, ज्याच्यामध्ये ना सुपरवायझरला आपल्याला काही त्रास होत नाही आहे ना, जाऊ दे काय करायचं ते करू दे, आणि कर्मचाऱ्याला काही आयडिया नसते अशा प्रकारची. त्यानंतर कार्यात्मक नेतृत्व म्हणजे काय, तर यामध्ये विशिष्ट क्षेत्रातील तज्ज्ञ व्यक्ती आपापल्या कार्याचे नेतृत्व करतात. नंतर संस्थात्मक नेतृत्वामध्ये काय, त्यांना त्यांच्या पदानुसार मिळालेलं नेतृत्व, उदाहरणार्थ जिल्हा शल्यचिकित्सक जिल्हा रुग्णालयात नेतृत्व करतात. प्राथमिक आरोग्य केंद्रामध्ये आरोग्य अधिकारी नेतृत्व करतात. ठीक आहे. संस्थात्मक नेतृत्वामध्ये काय होतं, ते त्यांच्या पदानुसार मिळालेलं नेतृत्व, उदाहरणार्थ जिल्हा शल्यचिकित्सक जे आहे ते जिल्हा रुग्णालयात नेतृत्व करतात. प्राथमिक आरोग्य केंद्रामध्ये MO म्हणजे मेडिकल ऑफिसर म्हणजे आपण म्हणतो आरोग्य अधिकारी नेतृत्व करतात. पालकात्मक नेतृत्व म्हणजे काय, तर आपल्या बरोबर काम करणाऱ्या कर्मचाऱ्याला मायेने, प्रेमाने समजावून सांगून त्यांना समजूत घेऊन उद्दिष्टपूर्तीसाठी काम करून घेतात. अशा नेतृत्वाला पालकात्मक नेतृत्व असं म्हणतात. तर हे होते टाईप्स ऑफ लिडरशिप. ठीक आहे. नेतृत्वाच्या पद्धती रिसर्च मॅनेजमेंट GNM थर्ड इयरचे हा क्वेश्चन होता. ऑलरेडी पहिले विचारला गेला आहे. पुढे विचारण्याचे चान्सेस असतील तर मग तुम्हाला माहिती असायला पाहिजे म्हणून आजचा टॉपिक घेतला. लवकरच आपण भेटू पुढच्या व्हिडिओमध्ये. तोपर्यंत
काळजी घ्या, मस्त राहा, स्वस्थ राहा, अभ्यास करत राहा. धन्यवाद.